मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे यामध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत. तुमचे जे प्रश्न आहेत ते कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. आपण आता पाहूयात पहिल्यांदा कोणाचा प्रश्न आलेला आहे. माणिक पवार कोल्हापूर. सर, मी आपले सर्व व्हिडिओ पाहतो, खूप छान असतात. शेतीतील उत्पन्न वाढीसाठी उपाय सांगावा. सध्या शेतीमध्ये मनासारखं पीक निघत नाही, खर्चही वाढलेला आहे. दक्षिण पश्चिम नैऋत्य दिशा घराची आणि शेतीची जर बिघडली असेल तर आपल्याला उत्पन्न हवं तसं मिळत नाही. मी तुम्हाला एक छोटासा उपाय असं सांगतो आहे की शक्यतो दक्षिण पश्चिमेला उतार असेल तर आपल्याला काय उपाययोजना करायची हे आपण प्लॅन किंवा जागेची माहिती घेऊन आपण करूयात. पण तुम्हाला धन येणे वाढणे यासाठी मी वास्तू तथास्तू हे स्पेशल जे श्रीयंत्र आहे ते घरामध्ये स्थापना करायला सांगतो आहे. अमेझिंग रिझल्ट आहेत. हे बघा, याबरोबर हे आपल्याला आसन मिळतं आणि वास्तू तथास्तू सॉलिड श्रीयंत्र घरात स्थापन करा. बरं, हे कशासाठी आहे? कायमस्वरूपी धनलाभ होत राहावा. काम केल्याशिवाय, महत्त्वाच्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम केल्याशिवाय पैसे कधीही येत नाहीत. पण धन आकर्षित करण्यासाठी हे अतिशय चांगलं आहे. आणि याच जोडीला वास्तू तथास्तू सर्टिफाईड असं पायराईटचं ब्रेसलेट पण घ्या, कारण हे धन वाढवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. परवाच एकांनी मला विचारलं होतं की सर, गळ्यात घालायचं पायराईटचं पेंडंट आहे का? तर ज्यांना ब्रेसलेट नाही घालायचं आहे, अंगठी धारण करू शकता. पायराईटची अंगठीसुद्धा आहे. याचं काम मनी अट्रॅक्शनसाठी आहे. आता याबरोबर पुढचा प्रश्न अनंत राजन. सर, तुमचे सर्व एपिसोड मी न चुकता बघतो. मी मध्यंतरी रत्नाबाबतीत प्रश्न विचारला होता, त्यास आपण अतिशय सुंदर उत्तर दिले, त्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे विनाकारण आलेले टेन्शन गेले. हा सुद्धा प्रश्न आणि हा रिप्लाय येणं गरजेचं आहे. कारण काय होतं आहे, सध्या उत्तम मार्गदर्शन मिळत नाही ही महत्त्वाची ओरड आहे. काय होतं आहे, सगळे पैशाच्या पाठीमागे लागले. सगळेजण व्ह्यूजच्या नावाखाली चॅनलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उपाययोजना, रील्स, की मी कसा फेमस होईल. माझ्याकडे तसं नाही आहे. मोजकेच व्हिडिओ, मोजकेच व्ह्यूज, पण लाखो लोक बघतायत, लाखो लोकांना उपयोग होतो आहे. माझ्या व्हिडिओचा एका घरासाठी जरी उपयोग झाला तरी परमेश्वर कृपेने हे मार्गदर्शन लोकांना लाभतं आहे, हे मला लक्षात येतं आहे. त्यामुळे आपण भरपूर लोकांना तुमच्या ग्रुपवरती हे व्हिडिओ पाठवत चला. उमेश कदम. सर, पश्चिम दिशेला जर टॉयलेट बाथरूम आला असेल तर कोणता उपाय करावा? मी नेहमी सांगतो की पश्चिम दिशा ही तुम्ही नका गृहीत धरू, कारण पश्चिम दिशा ही डिग्रीवरती कोणत्या ठिकाणी आलेली आहे, कोणत्या पदामध्ये आलेली आहे. वेस्ट, नॉर्थ वेस्ट आहे का, NNW आहे का, NW हे पहिलं बघावं लागेल. आणि नॉर्थ वेस्टमध्ये जर मेन टॉयलेट असेल तर कुठलाही दोष नाही, कारण वायव्येला टॉयलेट हे शुभ असतं. त्यानंतर नूतन जुजगर. सर, जुन्या प्रॉपर्टीचे काम थांबले आहे, काय करावे? जुन्या मालकाच्या कागदपत्रावर एरिया कमी जास्त दाखवलेला आहे. जरा टेक्निकल इश्यू आहे, त्यामुळे तुम्ही शक्यतो प्रयत्न करा की हा जर टेक्निकल इश्यू असेल तर आपण याच्यामध्ये वास्तूचे कुठले उपाय करू शकत नाही. पण गणपती हा लाभदायी देवता आहे, त्यामुळे गणेशाला तुम्ही याची प्रार्थना करा की आमचं हे प्रॉपर्टीचे विषय लवकरात लवकर मार्गी लागत आहेत. आणि आपल्याकडे ग्रीन ॲव्हेंच्युरिन जे ब्रेसलेट मिळतं ते धारण करा. ते धन आकर्षित करण्यासाठी अतिशय बेस्ट आहे. आणि तुमच्या कामातले अडथळे दूर करण्यासाठी सुद्धा एक छान ब्रेसलेट आहे, त्याला म्हणतात रेड जॅस्पर. प्रॉपर्टीची कामं ज्यांची थांबली आहेत त्यांनी ऑफिसमधनं रेड जॅस्पर नावाचं ब्रेसलेट मागवा, तुम्हाला याचा फायदा भरपूर होईल. यानंतर रिया म्हणून आहेत, त्यांचा एक प्रश्न आहे. सर, माझ्या घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला आहे, तर त्याच्या उंबरट्याखाली कोणती तार घालावी? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, जोपर्यंत तुम्ही प्लॅन पाठवत नाही तोपर्यंत मी सांगू शकत नाही. कारण मध्य पूर्व आहे, उजवी पूर्व आहे का डावी पूर्व आहे, याच्यावर तार कुठली घालायची आहे. ऑफिसचा नंबर 9021900600 आहे आणि बाकी नंबर जे आहे ते सगळे मी तुम्हाला ऑफिसचे देतो या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्यावरती व्हॉट्सअप करून मॅडमशी बोलून घ्या तुम्ही. वंदना दहाके. सर, आमच्या घरात कोणाशी पटत नाही, त्यासाठी कोणते प्रॉडक्ट वापरावे? तर वास्तू तथास्तू श्रीयंत्र तर हे सर्व सुखांचा लाभ देणारा आहेच आहे. याचबरोबर मी तुम्हाला डोअर हँगिंग म्हणजे निगेटिव्ह एनर्जीपासून प्रोटेक्ट राहावं घर यासाठी. आणि हे अतिशय छान आहे, हे पायराईटचं पिरॅमिड्स हे मागवा. हे खूप रिझल्ट आहे माझ्या टेबलावर. माझ्या प्रत्येक क्लायंटनी आपापल्या घरीसुद्धा ठेवलेलं आहे.
तर हे ऑथेंटिक आणि परफेक्ट पाहिजे. ऑनलाईन मागून फसवणूक करून घेऊ नका. विचित्र प्रकारचे अतिशय लोअर कॉस्टचे प्रॉडक्ट्स घरी येतात आणि निगेटिव्हिटी, कारण माझ्याकडे जे येतं साधं ब्रेसलेट जरी आलं तरी मी त्याला एनर्जी देतो. ते मी चेक करतो की बाबा याच्यामध्ये कुठली निगेटिव्हिटी तर नाही आहे ना. असं म्हणजे 10 आले तर त्यातले 3 काढतो प्रॉडक्ट, कारण जे प्रॉडक्ट तुमच्या घरी जाणार आहेत तो विचार माझा असतो की माझ्याही घरी तेच असणार आहे. त्यामुळे तुमचं घर काय आणि माझं घर काय, प्रॉडक्ट असू देत, ब्रेसलेट असू दे, सुंदर आणि छान एनर्जी सिद्ध केलेले तुम्हाला मिळतील. ऑफिसच्या नंबरवरती कॉल करा. घरामध्ये खडेमीठ ठेवा कागदी कपामध्ये. घराच्या आजूबाजूला काही अडगळ भंगार बंद पडलेल्या वस्तू असतील तर त्या काढून टाका. चिडचिड होत असेल तर सकाळच्या वेळात गायत्री मंत्रसुद्धा तुम्ही लावू शकता. कोणाशी पटत नाही, जरा चर्चा करा. जेवताना शक्यतो TV मोबाईल बघणं टाळावं आणि चर्चेतून प्रश्न सोडवा. अनिल कदम, मुंबई. सर, माझी बायको सतत आजारी असते. आम्ही भाड्याच्या घरात राहत आहे. ती सारखी बोलते रूम चेंज करण्यासाठी. कर्जे खूप वाढत चालले. पैसे येण्याचे मार्ग दिसत नाही. घरातली महिला म्हणजे आपली गृहलक्ष्मी, तिच्या मनात जर कुठली शंका आली तर 100% रास्ते लवकरात लवकर घर बदला. काहीही करून वास्तूच्या नियमानुसार जास्तीत जास्त चांगलं असणारं घर तुम्ही नक्की घ्या. कर्ज वाढत चाललं आहे. घरातल्या स्त्री आजारी आहे म्हणजे काय, घराची आग्नेय दिशा, दक्षिण दिशा, पूर्व दिशा कुठेतरी बिघडली आहे. त्यामुळे वास्तूनुसार परफेक्ट असणाऱ्या घरामध्ये जा. एकदा तुमच्या मिसेसचं कुंडलीचं मार्गदर्शन द्या आणि आजारी असतील तर ना तुम्ही काय करा, ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट हे ऑफिसमधनं मागवा. आणि दुसरी गोष्ट, मिसेसच्या गळ्यामध्ये ब्लॅक टर्मोलिन नावाचं पेंडंट मिळतं आपल्या ऑफिसमधनं. ते निगेटिव्हिटी रिमूव्ह करणारे ऑफिसमधनं मागवा आणि गळ्यामध्ये धारण करा. पुढचा प्रश्न आहे सोनल सुर्वे. सर, माझ्या मुलाचे लग्न ठरत नाही, काय करावे, मार्गदर्शन करावे. आपण कुंडली मार्गदर्शन घेऊयात. आपल्याकडे स्पेशल कुंडली मार्गदर्शन लागण्यासाठी स्पेशल अभ्यास करून आहे. आपण नक्कीच ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि नाव नोंदवा. बंडू मस्के, आमच्या घराचे बांधकाम रखडले आहे, त्यासाठी उपाय काय. जमिनीमध्ये वास्तुदोष आणि घराच्या प्लॅनमध्ये वास्तुदोष आला की काम रखडतं. प्लॅन कन्सल्टन्सी घेऊयात. आपल्याला जमिनीमध्ये काय दोष आला आहे तो रिमूव्ह कसा करायचा हे पाहूया. पण सध्या काय करा, सगळीकडे तुम्ही जरा गोमूत्र टाका. निगेटिव्ह नकारात्मक एनर्जी निघून जाते आणि हळूहळू चांगल्या गोष्टी व्हायला सुरुवात होतात. पण प्लॅन चुकलेला असणार, प्लॅनमध्ये कुठेतरी गडबड असणार, लांबी रुंदीची असेल, नाही तर वास्तूच्या नियमांची असेल, किंवा जमीन चांगली नसेल त्याच्यामुळे, किंवा आजूबाजूचं वातावरणामध्ये गडबड असेल. ऑफिसच्या नंबरला कॉल करा, कन्सल्टन्सी घेऊयात. राधिका सीमा गुरव, नमस्कार सर, माझी मुलगी आता 10वीला गेली आहे. तिला अभ्यासात मन लागण्यासाठी ग्रोथ नाही, उपाय सांगावे, ब्रेसलेट सांगावे, ती धारण करू शकते का. मुलांच्या दृष्टीने हे अतिशय बेस्ट आहे. ग्रीन ॲव्हेंच्युरियन. आणि रुद्राक्षामध्ये गणेश रुद्राक्ष गळ्यामध्ये घाला. प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचणं अतिशय गरजेचं आहे. आणि तिला पश्चिमेला पाय करून झोपायला सांगा. यानंतरनं संदीप भिसे, नमस्कार सर. नाही, राधिका सावंत, सर, माझी मुलगी अशक्त आहे, दवाखाना करूनही तब्येत सुधारत नाही आणि सतत आजारी पडते, त्यासाठी उपाय सांगा. पोटाचे आजार चालू आहेत तिला, त्यामुळे हातपाय दुखणे आहे किंवा अशक्तपणा येणे, जेवण न जाणे, अशा बेसिक गोष्टी चालू आहेत. आपण एकदा कुंडली बघूयात. कदाचित कुयोगावर जन्मल्यामुळे किंवा 7.5 पनवतीचा थोडासा त्रास असू शकतो. हे सगळं आपण बघून घ्या. सध्या तरी तुम्ही तिची दृष्ट काढा. पूर्वेला पाय करत नाही आहे ना झोपताना हे बघा. रात्री झोप होणं गरजेचं आहे. आरोग्य उत्तम होण्यासाठी तुमची 7 तास अशी झोप परफेक्ट पाहिजे. त्यामुळे एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घ्या. आपण हे नक्की बघूयात. पुढचा प्रश्न संदीप भिसे, सर नमस्कार, माझा भाजीचा व्यवसाय चांगला चालण्यासाठी उपाय सांगावा. पायराईटचं ब्रेसलेट नक्की वापरा. आणि त्याच्याबरोबरच हे आलेलं सुलेमाने हकीक म्हणजे तो राहू केतू किंवा कुठल्याही वाईट ग्रहांचा अडथळा दूर करतं. वैशाली भावे, सर आमच्या घराच्या दरवाजाच्या वायव्य दिशेला आहे, पश्चिमेकडे तोंड करून घरात खूप प्रॉब्लेम आहे, कर्जही वाढते, कर्जमुक्तीसाठी प्लीज उपाय सांगा, कारण पैसे टिकणी यासाठी उपाय सांगा. तर लक्षात घ्या, पैसे टिकणी यासाठी आपल्याकडे मनी बॉक्स म्हणून एक प्रॉडक्ट आहे, ते ऑफिसमध्ये मागवून घ्या. घराच्या वायव्येला दोष म्हणजे आग्नेय दिशेला टॉयलेट गेलं आहे, आग्नेय दिशेमध्ये कुठेतरी पाणी आलेलं आहे,
हे एकदा आपण कन्सल्टन्सी करून घेऊ. सध्या आग्नेय दिशेला वास्तू तथास्तु ऑफिसमधनं रेड हँगिंग म्हणून एक प्रॉडक्ट मिळतं, जे आग्नेय दिशेत लावायचं असतं, ते मागून घ्या. आणि वायव्य दिशेचा दरवाजा आहे तर हनुमंताची उपासना करा, हनुमान चालीसा रेग्युलर वाचा आणि घरामध्ये काय करा, कापूर जरा जाळत चाला सकाळ आणि संध्याकाळ. बाकी आपण प्लॅनवरनं पाहूयात काय करता येईल. सखाराम कांबळे, कोल्हापूर. सर नमस्कार गुरुजी, आपले साम टी व्हीवर कार्यक्रम आम्ही पाहिले आहेत. टोमॅटो FM प्रोग्रामसुद्धा आम्ही कायम ऐकत होतो. आमच्या भागात सकाळी रेडिओलासुद्धा आपला कार्यक्रम असायचा. आमची पूर्ण फॅमिली आपला कार्यक्रम ऐकायचे. आम्हाला परत आपले कार्यक्रम ऐकायला मिळावे ही इच्छा आहे. नक्कीच रेडिओ टोमॅटो FMचा जो सकाळी माझा रोज प्रोग्राम कोल्हापूर, कराड, सांगलीचा ते एरियामध्ये चालायचा, काय झालं, टायमिंग कमी झालं. 10-10 मिनटामध्ये भरपूर माहिती सांगितली. तो प्रोग्राम जर 5 मिनटाचा केला तर मी काय माहिती देणार. एकतर मी उत्तम मार्गदर्शक लोकांसाठी आहे, त्यामुळे सविस्तर मार्गदर्शन मिळावं. मग आता यूट्यूबवर बघा आपण अर्धा तासाचे 20-20 मिनटाचे किती करू शकतो. त्यामुळे रेडिओचं प्रोग्राम महालक्ष्मी कृपेने लवकरात लवकर सुरुवात होईल अशी आपण प्रार्थना करू. पण सध्या तरी यूट्यूबवरती नक्की बघा. आणि लोक टी व्ही बघणं कमी झालं, त्यामुळे साम टी व्हीचे प्रोग्राम थांबवलेत. कदाचित तेही लवकर सुरू होतील. तुमच्या शुभेच्छा मिळाल्या, धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे गोपाळ रणपिसे, वडाला. नमस्कार सर, माझ्या वडाला येथे कपड्यांचे छोटेसे शॉप आहे, त्याचे नाव चेंज करायचे. आपल्याकडून मार्गदर्शन कसे मिळेल, शॉपची ग्रोथ होईल अशा दृष्टीने न्यूमरॉलॉजीनुसार नाव ठेवायचे, प्लीज गाईड करा. न्यूमरॉलॉजी कन्सल्टन्सी आपल्याकडे अतिशय परफेक्ट आणि सुंदर छान मिळते. ऑफिसच्या नंबरला कॉल करून तुम्ही न्यूमरॉलॉजी कन्सल्टन्सीसाठी नाव नोंदवा. तुमच्या समजा दुकानाचं जे नाव आहे तर तुमच्या जन्मतारखेनुसार ते योग्य आहे का, त्याचं व्हायब्रेशन्स त्याला कनेक्टेड आहेत का, नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल काय करायचं आहे, भाग्यांक शुभांक, लोगोचा कलर काय ठेवायचा आहे, काउंटरचं फेसिंग कुठं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी न्यूमरॉलॉजी कन्सल्टन्सीमध्ये येतात. तर तुम्हाला ऑनलाईन पण घेऊ शकता आणि प्रत्यक्ष पण घेऊ शकता. ऑफिसच्या नंबरला कॉल करा. आपण परफेक्ट व्यवसाय दृष्टीने न्यूमरॉलॉजी म्हणजे अंकशास्त्राच्या दृष्टीने मार्गदर्शन नक्की देऊ. सुशील जाधव, नमस्कार सर, कासवाची सोन्याची अंगठी, कासवाचं काहीही धारण करायचं नाही. मी 1000 वेळेला सांगितलं आहे. कासव जरी दीर्घायुषी असला तरी त्याचं छोटंसं प्रतीक म्हणजे तांब्याचं, पितळेचं, चांदीचं, सोनं आपल्या घरात प्रतीक म्हणून चालेल, पण एकतर अंगठी धारण करू नये. मी निगेटिव्ह रिझल्ट भरपूर पाहिलेत. अनामिका सूर्यवंशी, नमस्कार सर, माझ्या मुलीचं नाव ठेवायचं आहे, आपल्याकडून मार्गदर्शन हवे. नक्कीच आपण कुंडलीनुसार आपण तिचं नाव ठेवूयात. त्याचं कारण जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण ऑफिसला द्या. आपण तिचं आद्याक्षर काढूयात आणि छानपैकी नावाचं मी तुम्हाला अक्षर सांगेन, किती अक्षरी घ्यावं, क्या घ्यावं. ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि कुंडली पण सविस्तर काढून घेऊ. कारण लहान बाळाची कुंडली काढणं का गरजेचं आहे, जर काही निगेटिव्ह दोष असतील तर ते रिमूव्ह होऊ शकतात. आपण त्याची शांती करू शकतो. कुठे करायची, का करायची, सगळी माहिती मिळेल. ऑफिसच्या नंबरला कॉल करा. तर मित्रांनो, सुंदर सुंदर प्रॉडक्ट्स हे तुम्हाला मी दाखवलेत, ते मागवा. मुलांच्या दृष्टीने बघा, हे जे छानपैकी रुद्राक्ष कवच आहे, एज्युकेशनच्या दृष्टीने अतिशय बेस्ट आहे. आणि स्पेशल एकमुखी रुद्राक्ष पैशाच्या दृष्टीने. ऑफिसच्या नंबरला कॉल करा. शुभम भवतु, शुभ आशीर्वाद.